आपली लाडकी बिहार, आपलं लाडकं आंध्र प्रदेश, महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके. ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना एक अपेक्षा होती की इन्कम टॅक्स मध्ये कदाचित सूट मिळेल, कारण एका बाजूला महागाई वाढते, दुसऱ्या बाजूला तोच टॅक्स पेअर पण आहे. तर जो सर्वसामान्य टॅक्स पेअर आहे, किंबहुना एक प्रकारे जो सरकारची देशाची तिजोरी भरणारा सर्वसामान्य नागरिक आहे, त्याच्या अपेक्षा भंग झालेल्या असं तुम्हाला वाटतं? काहीच टॅक्स रिफॉर्म्स नाही आहेत, काहीच नाही. फक्त फॉरेन कंपनीचा कॉर्पोरेट टॅक्स जो 30 होता तो 25% आला. एंजल टॅक्स कमी केला. हे सोडून ज्या काँग्रेसच्याच कमिटमेंट्स होत्या ना, त्याच्यामुळे नवीन इनोव्हेटिव्ह काहीच नाही आहे या बजेटमध्ये. ताई, कृषी क्षेत्रातला 2019-20चा जर वाटा बघितला तर साधारण 5.5% होता. आता जर पाहिलं तो 3%वरती येऊन पोहोचला. 2% बजेट कमी झालं. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते. त्या बोलताना काय म्हणल्या बजेटमध्ये की 50% आम्ही इन्कम वाढवलंय. 50% म्हणजे डबलिंग ऑफ फार्मर्स होत नाही. त्यांनी काय कमिटमेंट केली होती 10 वर्षात की डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम आम्ही करणार. मग 50% होत नाही कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे. त्याचा हिशोब कोण करणार? हे सगळं क्वांटिफायच होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्यजनक गोष्ट जी मला खूप खटकली या बजेटमध्ये, लँड रिफॉर्म्स. लँड इज अ स्टेट सब्जेक्ट, राज्याचा विषय आहे जमिनी. त्याच्यावर हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने, जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता. मग त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं काय झालं? अनेक ते जे निर्मलाजी जे म्हणाल्या की आम्ही सगळे लँड रेकॉर्ड्स जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करतो, हे सगळीच राज्य करतायत. कुणाचंही सरकार असतं तरी ते काम होते. आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट. मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे? दिस इज गोईंग इन टू इन्सल्टिंग, हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ह्याच्यावर मी बोलणार आहे उद्या सविस्तर. ताई, प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केलंय, त्याच्यामध्ये पवार साहेबांना म्हटलंय की आरक्षण बचाव रॅलीला आमच्यासोबत सहभागी व्हा. तो आंबेडकरजी आणि आदरणीय पवार साहेबांच्या अंतर्गत प्रश्न आहे. मी कसं काय बोलतो? बजेटरी अलोकेशनमध्ये आणखीन एक जर यावेळेस पाहिलं तर वेलफेअर स्कीम्सच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची घोषणा वाढवण्याबाबत दिसत नाही. म्हणजे पूर्वी दरवेळी जेव्हा सरकारचं बजेट यायचं तेव्हा अमुक अनुदानाची योजना किंवा सानुग्रह अनुदानाची योजना, मग त्यात दरवर्षी वाढ व्हायची. यावर्षी वाढ दिसत नाहीये. का असं झालं तुम्हाला? नाही, त्यांनी काही वेलफेअर स्कीम्स घेतलेल्या आहेत ज्या राज्यांच्याच कॉपी आहेत. म्हणजे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या ज्या 1-2 स्कीम्स आहेत त्याच त्यांनी इथे घेतलेल्या आहेत. जे न्याय स्कीम जी काँग्रेसची होती तीच बरीचशी त्यांनी आज इथे कॉपी अँड पेस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या त्यांच्या महायुतीमध्ये. ताई, मुख्यमंत्री पदावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. आज संजय राऊत यांनी एक दावा केला की महायुतीमध्ये 7 मुख्यमंत्री आहेत. 3 राज्यात आहेत, 2 वेटिंगवर दिल्लीत आहेत आणि 2 वेटिंगला महाराष्ट्रात आहेत. त्याच्यावर शिंदे गटातल्या खासदारांनी अशी टीका केली, महायुतीकडे 7 असले तर महाविकास आघाडीकडे 77 मुख्यमंत्री आहेत. आमच्याकडे टॅलेंटची कमतरताच नाहीये. एक तर या देशात टॅलेंटची कमतरता नाही. अशा कुठल्याही गैरसमजात कोणी राहू नये. अहो, पोरं जगतात तो आईशिवाय. त्याच्यामुळे कोणीही टॅलेंटच्या कमतरतेत या देशामध्ये कधी तो चालेल. खूप टॅलेंट अर्थातच या देशात लोक आहेत. कोणी तुम्हाला सांगितलं की हाच मुख्यमंत्री म्हणून होऊ शकतो? या देशात टॅलेंटची कमतरता कुठल्याच जबाबदारीत नाही. ना माझ्या, ना तुमच्या, ना तुमच्या कॅमेरामॅनच्या. सगळे टॅलेंटेड खूप लोक आहेत या देशात.